गोपाल कृष्ण भगवान की जय. हरिविजय अध्याय 22. श्री गणेशाय नमः. जय जय श्री कृष्ण सर्वसाक्षी सर्वाज्ञ मूळ निर्विल्प कल्पवृक्षा. तुझी करू आता विवाशा आदी कोणा न सापडे. ऐसा आदी कारण तू वृक्ष साचार कोणा कोंबे तोपयोब्धजावर. द्वितीय शाखा पिनाकधर कमलानयन तृतीय शाखा. सकल मुनीश्वराचे मंडळ या उपशाखा चाललेल्या सबळ. ऋग यजुसामादी सुकोमळ पत्रे तयांची फुटली ही. न्यायमीमांसा संख्याशास्त्र पातजन्य व्याकरण वेदांत. षडशास्त्राचा हा निश्चित मोहोर आला तयावरी. इंद्र अग्नि यम नैऋत्य रसानायक समीर पौलुस्तसुत. शंतांश चंडांश भगनासहित पुष्पे त्यावर साजरी. अष्टलोकपाला सहित स्वर्गसुखे वायफुले समस्त. सलोक मुक्ती अद्भुत फळे आली तयावरी. लागतात वेतांचे प्रभंजन तीही फळे पडती गिळून. निर्गुण संयुजता मोक्षपूर्ण पक्वफळ अक्षयी. ते फळ भक्षिता निरदारी आपण होय ब्रह्मांड भारी. जेथे येणे जाणे द्वैतकुसरी कल्पांतीही घडे ना. ऐसा आदिवृक्ष ब्रह्मानंद मोक्षदायक ज्याचे पादारविंद. त्या माझी हा श्रीमधर मिलिंद. दिव्य अमोद भोग तसे निर्विकल्प वृक्ष सद्गुरुनाथ. जो अक्षय फळ दासांसी देत ते सेवुनी झाला तृप्त. श्री हरिविजय ग्रंथ पुढे चाले. मागे 21 अध्याय पूर्ण झाला. उद्धवे गोपुंशी कथुनी ज्ञान आला मथुरेशी परतून हरिदर्शन घेतले. यावरी पुढे कथानुसंधान ते ऐकून पंडित विलक्षण. ते ऐकता पाप विपिन होय दहन क्षण मात्रे. मथुरेसी असता रमानाथ उग्रसेन हरिकृपे राज्य करीत. दृष्ट निंदक पळाले समस्त कंशवध होताचे. जय शत्रुन होताचे दग्ध. या सरसा विजय जातवेद की प्राण जाता करणे स्तब्ध. ठाई ठाई निचेतन तैसे कंसासी मारता जान. विरले समस्त दुर्जन मथुरा गृहपुरीचे प्रजाजन. अनगा आनंदगण नांदती नाही आधी व्याधी मृत्युआकांत. हरिकृपेने सकळ भाग्यवंत यथा काळी घनवर्षत सदा फळित वृक्ष सर्व. तो कंसाच्या दोघी स्त्रिया आपस्ती प्राप्ती नामे तया. त्या सांगे गेले पितया जरासंधासी ते वदा. दोघी जणी अत्यंत दिन भेटल्या जरासंधा लागून. पितया कंठी मिठी घालून रुंदन करती आक्रोशे. जरासंधे घाबरला बहुत म्हणे काय झाला वृत्तांत. ए रे भूमिसी पडता मूर्छंगत शब्द न फुटे बोलता. आक्रोशे बोलती तत्वता. कृष्ण मारले तुझ्या जामता. मुष्टिकचारण वीरा समजता मृत्युपंथा पाठविले. परमपुरुषार्थी राम कृष्ण राम केले मथुरे माझी पराक्रम. उग्रसेन राज्य स्थापिला परम सुखे झाले लोकांशे. ऐकता श्रीकृष्ण प्रताप मागधामासी चढला परमकोप. जैसा पाय पडता खवळवे सर्प नेत्र आरक्त वटारिले. केले कन्याचे समाधान म्हणे मथुरा क्षण मात्र जाईन. यादव कुळ सकळ छेदीन धरून आणीन रामकृष्णा. ऐसे जरासंधे होड बांधूनी धाव घेतला निशाने. ते दुमदुमली आवनी 33 अक्षवणी दळ त्याचे. धडकला वाद्यांचा कल्लोळ प्रतिध्वनी गाजले निराळ. भयभीत ब्रह्मगोळ चालले दळ मागधांचे. भेरी भेड धडकले शिशिवदन ते क्षणी. ऐकता त्रास उपजले करणी. रणतोरे ते खनखनती तेने गगनी दावयाने डगमळते. शृंगे बुरुंग पणव कव्हळ गौमुखी चळका चंडकी दुटाळ. दुमुखा ते सनया रसाळ गर्जती ढोल गडबेडी. 22 सहस्र छत्रपती जेने बंदी घातली नृपती. ऐसा जरासंध मागधपती मथुरा येऊ चालला. पदाती दळ पुढे जात त्याचे पदी बृंदे झंझणत. पदी त्याच्या तोडार गरजत हाक फोडित आवेशे. नाना परीच्या कासा घालून यमदृष्टा खोल्या जगन्नी. हाती कूत आस्तिला घेऊन खेटके अपार मस्तकावरी. जैसा फुटे कल्पांतीचा सागर तैसा पायदळ जाता पार. सडका पाश भांडिया मोळ थोर घेऊन या पुढे धावती. बडगे चक्रशिळा डांगा घेऊन बेलगती चमकती वेगा. धनुष्य बाण सूर्या उरगा आकृती ऐसाच तेज. लघु उल्लाट यंत्रे आधी ती घेऊन पुढे धावती खादी. उर्वी दवाने चालती भूपदी भूधर होयचा शंख. मुसळ गदा मुद्गिल परिग शूल शक्ती लोह दुंडुक अभंग. पट्टीश बाण ते लोह वृश्चिक उरग. दशाग्न्या ते शताग्न्या लोह गर्भा त्रिशूळ कोयते कतिया. परशुतामोर कुटार घेऊन या धावती पुढे लवला या मथुरा पंथे लक्षुनी. सवे चालले तुरंगामाचे धार. चपळ नागर मनोहर मित्र रथियाचे जैसा रहंवर. बलाढ्य सुंदर तैस्याचे कित्येक निघाले श्राम व कर्ण. तैसेच तयांचे लक्षण काढले शिरसागरी धुवून. तैसा वर्ण तयांचा डोळ्या रक्त सुंदर पुच्छे मिद्रुम वर्ण खूर. समराहून गती अपार तिही लोकी गमन तया. एका घोडे ढवल वर्ण विशाळ. एक नीलवर्ण अतिनिर्मळ. एक पिंपळेची
केवळ आरबी चप्पल चौताळती, एकाची ती मानिका ऐसी ज्योती, एक विराती सावरती न थरथरती, ए जैसी दुरंगा माझे जैसी अंगकांती, तदरूप छाया दिसे सावळे घोडे कित्येक, एक गर्जती सिंहमुख, एक चकोर परमचालक, एक कुंकुम केशर वर्ण, एक चंदनवर्ण चांगले, एक चंद्रवर्ण सोज्वळे, एक क्षीरवर्ण हंसाळे, चपळ चालती पुढे पुढे, दिंबवंताचे जांभळ वर्ण, श्वेतदीपीचे चंद्रवर्ण, कौंचदीपीचे पिवळे पूर्ण, चितळे चित्रांगे साजरे, शाल्मदीपाचे ते बिडार, प्लश्रुदीपाचे ते वर्ण चकोर, कुशदीपाचे ते सोज्वळ सुंदर, पुष्करीचे श्याम्रवर्ण, परमरागीट कुमायित, बदक श्याम ते स्थिर चालत, आरबी उदकावरी पळत, खूर्ण भिजे तयांचा, नवखंडाचे 56 देश, तयाचे वारू एकाहून एक विशेष, चिरीचे भंडारे आसपास, उघडिले जयापरी, उचंबळला सागर शृंगार सागर, तयांचा सुपर्णा समान अति अपार, त्या संकेत दावे तो अणुमात्र, परममूर्त प्रवेशते, चक्राकार वाजी वावरती, अश्वखर्गते क्षत्रिय एक जाती, एकरूप हो निवर्तते, सपक्ष उडती तुरंग एक, रत्नजरीत वरी पाखरा, चालता दानाने वसुंधरा, चरणी नोपरे मस्तकी, तुरा रत्नजडीत झळकतसे, मुखी रत्नजरीत मोहळी, चांबरे रुळती तेजोगळे, नृत्य करती भूमंडळी, पाय पुढील न लागती, हसती तेव्हा सबळ बळळे, तेने दिस बैसती दिग्गांचे टाळे, कवच टोप घेऊन बळगावे, वरी आरुडले राहुत, जैशी सौंदामणी अंबरे, तैसी वसलिता झळकरी करी, ऐसे अश्वभारते अवसरी, मथुरा पंथी चालले, अश्वभारा मागे लढा, उन्मत नागभार उठविला, ऐरावता समतुकविले, चौदांत आणि चपळत्वे, सुवर्णाच्या शृंखला, खळखळती विशाळा, वरी पाखरा घातल्या कनकवर्ण सुरेख, वरी रत्नजरीत चवरडोल, ध्वजभेदित गेले निराळ, भडकते ते आणि ते जाळ, बोलविती शत्रुते, उर्वीवरी चामरे रुळती, घंटांची गर्जता दिशा दुमदुमती, गजकर कर्षण संधी बैसती, अंकुश सतेज घेऊन या, तो एक जिकडे दावी संकेत, तिकडे चौताळी गज उन्मत, झडप घालोनी पर्वत चुरा करती मार्गेचे, पुढे हिंसत चौताळणी तुरंग, मग सबळते किंकटे मातंग, त्यांच्या मागे रथास वेग घडघडात चालले, रथाचे ते रत्नजरीत चक्रे, चळपळे ऐसी विचित्र विचित्रे, साठे घातले जे वज्रे न फुटे सर्वता, मानिमय शोभती स्तंभ, वरील छत्र कंकणवरच स्तंभ, व ध्वज भेदित गेले न भिन्न भिन्न स्वरूप पै, नाना शस्त्राचे भार, रथी चालले अपार, सप्तशतपाप चापे परिधर, भरले तन्नोर बाणाने, वरी आरुडले महारथी, परिधूर बैसले चतुर सारथी, जे संकटी स्वामीशी रक्षते, जेवित्व मागते तृणासम, पुढे झुपले सबळ घोडे, जे काही अनळा हुनी वेगाडे, सारथी संकेत दावे, जिकडे ते जावे तिकडे चपळत्वे, असो ऐशे 33 अक्षहिनी, दळभार निघाला ते चिक्षणी, वाद्य वाजते येणे धरणी, आलो पाहो ते वदा, मध्यभागी जरासंध, दिव्यरथ परम सुबद्ध, वरी आरुडला भोवते सनिद्ध, महावीरे वेष्टीला, जैसा शुक्रावरी वृत्रासूर, निघाला सहित दळाभार, जैसे जरासंध प्रचंड वीर, मथुरे समपातला, रातो राते धन्नाविले, वेग मथुरापुरी वाढियले, सैन्य समुद्राचे पाडियले, वेष्टन भोवते अद्भुत, लोक गजबजले सकळ, मनती उडावला प्रलय काळ, जरासंध परमसबळ, करील निर्मूळ मथुरेचे, पळावया नाही वाट, प्रजा करती कलकलाट, महाद्वारे झाकली सदट, न उघडती कोणाते, कंस मारला यदुवीरे, म्हणून हा आला मथुरे, जमाताचे कैवारे, प्रलय थोर करील, हुंडा हुंडा वीर चढती, परमसैन्याते विलोकिती, एक बोलती एका प्रती, बरी गती न दिसे की, कृष्ण आणि संकर्षण, दुर्गावरून विलोकित सैन्य, हरिजवळ आला उग्रसेन, मने कैसे आता करावे, सत्य की उद्भवा क्रूर, मनती संकट आले थोर, भोवती अवघे दिनवक्त्र, यादवेंद्र देखियले, जो महाराज नरवीर पंचानन, जो यादव कुल मुकुटरत्न, जो पूर्ण ब्रह्म सनातन, इंद्राजीवन श्रीरंग, जो विश्वपित्याचा जनक, जो संग्रसित तारक, अखंड ब्रह्मांडे देख, इच्छा मात्रे घडीमोडी, तेव्हा अद्भुत केले सर्वेश्वरे, ऊर्ध्व विलोकी श्रीकर धरे, जो अकस्मात ते निराळा पंथ त्वरे, दोन रथ उतरले ते वैकुंठीचे दिव्य रथ, शस्त्र मित्र प्रभा भासत, न कोणा न वर्णावे तेज अद्भुत, गरुड ध्वज झळकेवरी, शारंग शंख चक्र गदा मंडित, रथी असते आयुधे अद्भुत, दारुके सारथी ते दिप्मानवंत, शस्त्राशस्त्रे मिरवी चोका, वरी ठेविले अक्षय भाते, कोण वारील तुरुंग माते, जे अश्वते मृत्यू अमृत पान करते, ऐका नामे तयांची,
शैब सुग्रीव अतिसुस्वरूप झाले बहुलिक चौथा मेघपुष्प एका तुझ्या रथाचा प्रताप संकर्षणा उडला जेथे ताल ध्वजमंडित रथ चारी वारू चपळ श्वेत नांगर मुसळ आयुधे समर्थ तयावरी ठेविली दोन्ही रथ मथुरे उतरले जैसे काते शशिमित्र प्रगटले दारुक साष्टांगे घातले श्रीकृष्णाशी दंडवत सकळ पाहाती जन डोळा तत्काल श्रीकृष्ण चतुर्भुज झाला चारी आयुधे घेतली ते वेळा रथी आरुडला यादवेंद्र देव सुबनांचा सांभार करुण वर्षिती अपार दुजे रथी चढला भोगेंद्र हलमुसोळ संभाळले ऐसे देखोनी या तये वेळी उग्रसेन स्फुरून आले चतुरंग दळ सिद्ध झाले निशाणी दिहले धाववेगी अपार यादवांचा भार चहूकडून उठावले समग्र रथी बैसले अद्भुत क्रूर प्रताप शूर प्रचंड जे बलिभद्रे आणि घननीळ सबळ बळे दे शंख त्रहटले जरासंधाशी सैन्य दचकले वीर झाले भयभीत तो वासुदेव निज भारेसी ते वेळा आला उग्रसेने जवळा एकचे घाये लागल्यात रणतुरांचे ते वेळी उल्हाट यंत्राच्या मार दुर्गा वरुड करी अपार परमसैन्यांचा यंत्र गोळ समर्ग दुर्ग परिघमाजी पडती उघडली या मथुरेचे महाद्वार सिंहनादे गर्जती अपार यादवेंद्र निघाले बाहेर रामकृष्णा समवेत दोन्ही सैन्य झाले मेळ धडकती वाद्यांचा कल्लोळ डळमळती उर्वी मंडळ दिगंध त्रास पावले झाली एक चिरण धुमळी नाद ज्याचे अंतर्गाळी मने भली मंडळी ते काळी वाजवे टाळी आनंदे उतरवया पृथ्वीचा भार या लागे अवतरला श्रीधर तो विजयी हुको का निरंतर सकळ सुरवर बोलते असो पायदळा परी पायदळ लोटले तेव्हा अति सबळ तुरंगारूढ सबळ वीर तेही मिसळले परस्परे गजावरी गज लोटले रथावशी रथ झटकले एकची घनचक्र मांडले रामकृष्ण पाहते जैशे जला नदीयाच्या धारा तैशेचे शर येती एकसरा एक एकासी लावणी चुरा होऊन या पडती धरेवरी शिरे वारांची उसळती देख जैशे आकाशपंथे कंदुक प्रेते पडती असंख्य गगना नाही अश्वाशे शोणिताचा पूर जात माझे गजकलेवरे वाहत रथ मोडले असंख्यात नाही गणित अश्वाशे कृष्ण बळे यादव आणि वार केला परदलाचा संवार उठवले जरासंधासी वीर शिशुपाल आणि वक्रदंत कृष्णद्वेषी मिळाले अपार त्यात रुक्मिणी आला भीमकुमार महाभिमानी दुराचार अतिनिंदक दुरात्मा त्याने अपार शुद्ध युद्ध केले यादव सेना माघारले ऐसे श्रीकृष्ण रामकृष्ण देखिले रथ लोटिले तेवदा जैसे वारण चक्र दारुण जै त्या तरिगता दोघे पंचाणन श्रीकृष्णे शारंग चढवून सोडले बाण चपळत्वे जैसी पूर्वी श्रावणारी सुते जाऊन या वैश्रवणार बंधू परिते की पुरुषा सहित युद्ध येथे प्रतापवंते केले जेवे कंसांतक तैशे जे येत परम प्रतापी रणपंडित असंख्यात बाण सोडित नोव्हे गणित शोषाते की कुंभोद्भव वासुदेव नंदन रणसागर कुरूपा हे प्राशन की माध्यस्थ सैन्याचे शुक्र विपिन त्याशी कृशाश श्रीरंग श्री माधवाधीर हेची नग त्यावरी वज्रधर श्रीरंग हस्तपक्ष हो छेदोनी सवेग पाडी मंगल जननीवरी तेवी साक्षाहनी दळ त्यात मुख्य उतरले सबळ वरकड सैन्य समूळ कृष्णा निले बाणावरी मुकुट रागावळी तुटूनी का गलटोप पडले धरणी महावीर पाडे पाठी येऊनी पळू लागले तेवदा गुराढा सहित रीत कुंजर सैरा धावती आणि वार ध्वजा सहित रथापार शून्य पाडले मोडुनिया छत्रे सामरे पताका तेथे केर पडला देखा अशुद्ध नदीचा भाव वाहे भडका घायाळ जीत पव होती देखोनी या पंडिताचे दिव्य नान पाखंडी पळती घेऊनी वदन तैसेच वीर पृष्ठ दावून पळते झाले तेवदा इकडे कृतांत दचके देख ऐशे बळीभद्र फोडिली हाक जरासंधावर एकाएक रथा समवेत लोटला देखोनी बळीरामाचा प्रताप हरपला मगधाचा हरुण दर्प जैसा शंकरा पुढे कर्पदंप दहन काळी शंकाला मुसळ आणि नांगर हाती घेऊन बळभद्र रथाखाली उडी सत्वर घालून धानविला नागर घालून या उडी वीर मुसळिया करी चूर झाला बहुवीरांचा संहार जरासंध पाहतसे धनुष्याशी चढून गुण जरासंधे सोडले बाण जैसा धरावर वर्षे घन शिर निर्माण सोडिले ते कृष्णाग्रजन मानुनी ते वेळी धाव घेऊन रथा जवळी नागर घालून या तत्काळी जरासंध ओढिला मुसळिया घाले कर्या चूर्ण तो बोले जगज्जीवन
यासी न मारावे आपण न्यावा बांधून रथासे. तो देववाणी बोले आकाशे भीमा हाती मरण याशी. मग वारुण पाश घालो वेगेशी दृढ रथासी बांधिला. जैसा मृगेंद्रला वारुण तैसा चालविला रथी बांधून. विजया झाला रामकृष्ण विदारक पुष्पे वर्षते. जरासंधाचे वीरते वेळी उतरले ते अवघे पळाले. तैशेची यजमानाशी संकट ओढवले आश्रित पळती दशदिशा. श्रीरंगाने बळीरामाते आता सोडावे जरसंधाते. हा मिळवून आणील दैत्याते मागोते याते संहारू. पृथ्वीवरील जे निंदक खळते कुठे तितकेच आणील सकळ. ऐसे बोलता घननिळ सोडला तत्काळ बलरामे. मग अत्यंत करीत खेद स्वस्थळासी पातला जरासंध. म्हणे 22 शस्त्र वाया केला बंद. तो पुरुषार्थ व्यर्थ गेला. मी सेवीन घोर अरण्य तप करीन तेथे बसून. परिनगरासी जाऊन वदन काय दाऊ लोकाते. तो रुक्मिणी या शुशिपाळ वक्रदंत मार्गी भेटले अकस्मात. मागधामाचे समाधान करीत तपसंकल्प करू नको. जय अथवा पराजय महावीरासी पडे हा संयम. पुरुषार्थ सोडू नये करावा उपाय मागोते. जो काय ते कासे प्राण तो न सोडावे अंगवन. मागोती दळभार घेऊन रामकृष्ण धरुडी ज्ञानू. ऐसे जरासंधाशी वळविले मागोते तितकेचे दळ मिळविले. सवेची मगाधे धवने केले मथुरेवरी पूर्वरत. मागोते बळीरामे धावूनी बांधिला वरुणपाश घालूनी. माधवा दिदला सोडूनी पुढती उत्पाथन अनिक केले. ऐसे सप्तदश वेळ संग्राम माजला तुंबळ. सिंहावरी सिंह लोटले सबळ तैशे फणींद्र धरित्या ते. 17 वेळा बळीरामे धरिला तैसाची श्रंगे सोडविला. तो नारद मुनी पातला जरासंधे भेटीते. म्हणे तू कष्टलासी 17 वेळा न नोटपे राम घननिळा. तरी काला यवनाचे सबळा त्याशी सह्य बोलिजे. यादवांचा पराभव संपूर्ण काल यवना हाती असे जाण. त्यासे असे शंकर वरदान ते वर्तमान ऐकतू. गार्गे याचे महाऋषी तो कुलगुरु होई यादवांशी. विद्यासंपन्न तेजो राशी प्रतिसूर्य दुसरा. एके यादवे आपली कन्या गर्ग ऋषीशी दिदली जाना. परे ठावन नाही संताना बहुत दिवस लोटले. तो यादव विनोदी उदंड म्हणे गर्ग ऋषी आहे शंड. ऐसे ऐकताची प्रचंड क्रोध आला मुनी ते. म्हणे यादवा तुम्ही उन्मत असे निर्मिता पुरुषार्थ सुत. यापुढे पराभव समस्त होय तुमचा एकदाची. परमक्रोधावळा ब्राह्मण केले हिमाचलीचे अनुष्ठान. हिमजगमाते प्रसन्न तात्काळची जाहली. येरू मागे वरदान ऐसा पुत्र दे मज लागून. जो यादवांशी पराभून राज्य हरून घेईल. शिव म्हणे तू करिता अनुष्ठान. मच्छल स्त्री मागेल भोगदान. तिचे पोटे पुत्र दारुण महादृष्ट होईल तुझा. ब्राह्मण स्त्रीचे पोटी पुत्र कदा नव्हे अपवित्र. तथा भूमी तथा अंकुर होईल साचार द्विजवरा. तो तुझ्या वीर्यनंदन दृष्ट क्षेत्री होय निर्माण. असो गर्ग मुनी गर्ग करिता अनुष्ठान महाविपिन सेविले. तो दृष्ट एक मच्छिल्लपती त्याशी नवे पुत्र संतती. त्याने स्त्री पाठविली गर्गाप्रती शृंगारुणी एकांती. 30 भोग दिदला जाण तेचे हाका म्हणजे काल यवन. त्यासी तू संगे घेऊन मथुरेवरी जाई का. ऐकता जरासंध संतोषला काल यवनापाशी गेला. सर्व वृत्तांत सांगितला क्रोधावळा काल यवन. 3 कोटी मच्छिल्लजाशी 33 अक्षाहनी दळ मागदयाशी. रुक्मिया शिशुपाळ दैत्यसाचे साह्य के झाले सत्वर. ऐसी सेना मिळवून सवेग रजनी माझी क्रमिता मार्ग. सर्वात्मा श्रीरंग वर्तमान कळले ते. मग भक्त कैवारी माधव समुद्रापाशी येऊन मागुने ठाव. द्वारका नगरीवर अपूर्व विरचिती रचियली. द्वारकेची रचना सांगता समस्त तरी हा अध्याय वाढेल बहुत. द्वारका वर्णनाद्भुत पुढे कथन केले असे पै. असो ऐशी वैकुंठ नगरी तैशीची द्वारका भूमीवरी. कमलोद्भवे निर्मिली ते अवसरी. श्रीकृष्णाज्ञे करुणिया जेणे इच्छा मात्रे आणले रथ. तेनेची द्वारका रचली अद्भुत. तेथे नाना संपत्ती समस्त कुबरे आणून भरियली. तो रातोराते काल यवने मथुरेशी मांडिले धावने. तो मथुरे माझेची लोकनिद्रेने आबाल वृद्ध व्यापले. परम नाटकी पुतनारी योगमाया घालुनी वरी. रजनी माझी द्वारकापुरी समस्त लोक पाठविले. धनधान्य पशु समवेत गजतुरुंगरत अद्भुत. सहकुटुंबे यादव समस्त उग्रसेनही पाठविला. दारुक सारथी रथ आयुधे तीही पाठविले. बलिभद्रे परमानंदे
तीही पाठविले गोविंदे बलिभद्र परमानंदे पाठविले ते वदा एकसे कृष्ण वेगळे मथुरेत कोणी नाही उरले जैसे अयोध्या नगर पूर्वी नेले रामचंद्रे वैकुंठी द्वारके माझी लोक झाले जागे झाले पाहताची उगीच चटकावले वस्तू जात तैशेची संचले मग नगर आपले नव्हेची उद्धव अक्रूर उग्रसेन वासुदेव देवकी संकर्षण रोहिणी प्रजा सकळ ब्राह्मण म्हणती हारिन विधान नकळेचे मथुरेचे शतगुण चांगले द्वारका नगर आम्हा दिदले असो इकडे काय वर्तले तेही एक भाविक हो जरा संदानी काल यवन उगवला नसता चंडकिरण वेढा घातला मथुरेस येऊन पळाले कृष्ण म्हणून या जरा संद म्हणे बरे झाले मद 17 वेळा इही गांजले धरून या आत्ताचे एके वेळे संहारीण हरिसहित तो सवेचे उगवला अर्क नगरात नलिसती लोक उल्हाट यंत्राचे माराधिक ते न होती दुर्गैरुणिया नगरद्वार उघडे भनभनीत एकलाच एक कृष्णाथ नाही शस्त्रास्त्रे रथ वाट पाहती काल यवनाचे आश्चर्य करती समस्त म्हणती गोवळा कपट बहुत यासे धरावे त्वरित मग लोक शोधावे काल यवने कृष्ण लक्षिला शस्त्रे विरहित चरणी देखिला आपण रथाखाली उतरला शस्त्रे ठेवून समस्त जरा संदाशी म्हणे काल यवन आताची कृष्णाने तो धरून नेऊ रथासी बांधून सूड घेऊन आता तुझा आता यवने भुजा पेटवून सत्वर सन्मुख झाला श्रीधर आवशेग धाव घेतली थोर तो यदुवीर पाहतसे जवळ येता काल यवन जगद्वंद करी हस्यवदन करावया गर्ग वचन प्रमाण नारायण चालला जो इच्छेप्रमाणे घडी समस्त तो काल यमना भेने पळत परिशिव वचनाशी मान देत भक्तवत्सल म्हणून या असो कार्యేतून निघे प्राण तो कदा नवे दृश्यमान अवघा दळातून देखता कृष्ण जाय निघून क्षण मात्रे जैसे गगने झळके चपळा तैसाच हरी वेगे निघाला काल यमुना मिठी पाठी लागला दळभार राहिला दुरी पै पुढे जाता शेष नयन समरगती धावे यवन उल्लंघली आरण्ये दारुण महाकठीण पर्वत नर्मदा तापी गोदावरी अनेक नद्या उल्लंघी मुरारी भीमा उल्लंघी कृष्णातिरे कृष्णा वेगे पातला कृष्णा वेणी संगम सुरंग याशी म्हणती कृष्णा दक्षिण प्रयाग जेथे तेथे उभार ठाकला श्रीरंग तो भार्गवराम भेटला झाल्या दोघांच्या क्षेमालिंगन परशुराम पुसे हरी लागून कोणाकडे झाले आगमन कृष्णे वर्तमान सांगितले तो जवळ आला काल यवन पुढे चालला जगन्मोहन पूर्ण ब्रह्म सनातन त्याशी यवन धृप आहे वाटे जवळी सापडला दिसे परी दुरी बहुतची आसे बहु गाव घेतले सयाशे परी नोटपे श्रीरंग एक सद्भावे वाचून कोणे नाटपे जगज्जीवन त्यासे काय करे धरील काल यवना अतर्क पुरुड वेदशास्त्रा काल यवना म्हणे रे भ्याडा किती पळला से दडदडा तुवा गोकळे केला पवाडा ते मज पुढे न चाले 17 वेळा मग दासी तू मथुरेसी युद्ध करसी मज भेने का तू पळालासी न पुष्क हुशी गोवळ्या गवळणी बांधिता उखळासी मज उशीर काय धरावयासी तू गोवळी चोरी करशी तेची पाशी चौकडे कालिया आणि आगासुर किरडे गरुडे झाले थोर मग आश्वाशी काय केशी वीर बकासूर पाकरू वाल्मिकासुत गोवर्धन पुरुषार्थ भोगशी उचलून कंस मारला कपटे करून आता धरीन तुझ ऐसे उने बोलत बोला नाटपे कृष्णाथ नाना तपे अनुष्ठान करीत त्यासे निश्चित न सापडे दुधाधकारी फलाहारी नग्न मोनी जटाधारी पंचाग्नी साधती निराहारी त्यासी मुरारी नाटोपे करिता एक करीती वेदशास्त्र पठन करीती योगसाधन तीर्थाटन नाना साधने करती क्षीण परिमोहन नाटोपे एक ढंगेत ब्रह्मांड आटी यवन धावे त्याची या पाठी व्यर्थ पळता होतो ही पूजटी परी जगजेटी न सापडे क्षण एक अवतरी सगुण सवेची पाहता तो निर्गुण म्हणे त्रिविक्रम भूषणे वामन याशी यवन धरील कोठे अद्भुत हरीचा वेग होये तो काल यवन मागे राहे मागोती हरीची त्याची वाट पाहे जवळी यावा म्हणून या कंठीच्या तुलसी आणि सुमनहार वाटेत चकते जात श्रीधर त्याची मागे पाहून असुर धावे थोर वेगेसे पुढे परशरा पर्वत यावरी चढे ते रमानाथ त्याचे व्यासपिता अनुष्ठान करीत जगन्नाथे बंदितया त्या पर्वतीवरी नसे कृष्ण तो उष्ण काळ शुष्ल विपिन यवने भोग
लाविता अग्न ऋषी जनतेने अवळती ऐसे श्रीकृष्णे जाणूनी पर्वत दडविला बळे करुणी उदकवरी आले उसळूनी विजविला अग्नि क्षण मात्रे तेथून या मग पश्चिम पंथे धाव घेतली कृष्णा ते मार्ग धावुनी यवना ते पुढे पुढे जात असे तो पुढे पर्वताची आदरी महाभयानक विवारी तो मुचकुंदे ते भूकळवरे निद्रा केली श्रमोनिया सूर्यवंशी राजा माधवात तो माधव मुचुकुंद नामे दयाचा सुत तेने स्वर्ग रक्षुण समस्त देव सुखी राखिले दैत्यांचे युद्ध अद्भुत केले बहुकाळ पर्यंत पुढे स्कंद झाला शिवसूत तेने स्वर्गा रक्षिले मुचुकुंद बहुत श्रमला मग सचिवर प्रसन्न झाला मने वरमाग झाला अपेक्षित असेल जो येरू मने श्रमलो प्रबळ निद्रा करीन बहुकाळ जो माझे निद्रा समाधी मोडील तो भस्म होवे तेथेचे माझे निद्रांती जगत जेवण भेटो अकस्मात येऊन तथाच म्हणून शस्त्रनयन मग विवरी जाऊन निजला पै या लागे याची विवरता प्रवेशला वैकुंठनाथा तो दुरुणी काल यवन देखत मने बरा येथे सापडला हरी विवरात पुढे केले तो मुचुकुंद बहुकाळ निजला आपला पितांबर काढेला मग झाकेला तयावरी आपण पुढे जाऊन गुप्त पाहे जगत जीवन तो विवरित प्रवेशला काल यवन विस्कोलून पाहत असे तो दोखोनी या दिव्य पितांबर म्हणे येथेची निजला यादवेंद्र म्हणून सबळ लत्ता प्रहर हनिता झाला दुरात्मा मुचुकुंद उठला खडबडून क्रोधे पाहे विचळून तत्काळ तेथेचे काल येऊन भस्म झाला क्षणमात्रे सूत्रधारी नारायण ऐसे मारविला काल यवन मुचुकुंद पाहे सावधान तो पीतवसन देखिले तो सुवासन माये अंबरी मुचुकुंद सद्गदित अंतरी परतून पाहे तो मधुकैटभ भारे चतुर्भुजो भासे उदार वदन मनोहर कर्णी कुंडले मकराकर दिव्य मुकुट ते प्रभाकर तेजे विवर उजळे कौस्तुभर धई झळकित वैजंती आपाद डोलत चतुर्भुज वैकुंठनाथ पाहता मनी निवाले ऐसे मुकुचंद हरी देखील साष्टांग नमस्कार घातिला म्हणे पुराण पुरुषा भक्तवत्सला तू परब्रह्मळ केवळ बाससे म्या पूर्वी बहुकाळावरी स्वर्गा रक्षिले नाना परिश्रमोनी या विवरा भीतरी निद्रा केली बहुकाळ तू कोण मज सांगे निर्धार तू सुहास्य वदन यादवेंद्र म्हणे उतरावा या भूमी बार कृष्णावतार आठवा मुचुकुंदे धरिले दृढ चरण दाटीला अष्टभावे करुण म्हणे सचिवरे दिदला वरदान ते सकळ आजी जाहले धन्य धन्य आजीचे सुधन देखिले क्षीरसागरीचे निदान परमपविन झाले नयन हरिवदन विलोकिते धन्य ते जाहले शरीर कृष्ण प्रांगुरुला पितांबर निरसुनी या ज्ञानांधकार सावध केले मजलागे बहुत काळ तपोमय यामिनी भ्रमती पडले ते स्थानी श्रीकृष्ण उगला वारस मने सरळी रजनी अज्ञान की वैद्यराज रमारंग कृपा अवलोकने निरसोनी रोग सावध करोनियाने जांग माझे मज दाविले धन्य पंचाक्षरी यदुवीर मजवरी झाकुनी पितांबर निद्राभूत ते अपस्मार केले दुर्क्षणार्धात जय जयाजय यदुकुल तिलका कामांत कंदेचा भक्तपालका अनंत ब्रह्मांड चित्तचालका कंसांतका श्रीकृष्ण गोपी मानस राजहंसा दारुण दुरित विपिन तुहाशा गोवर्धन उद्धरणा बालवेशा शकाटका श्रीहरी कमलशयना कमलालया कमलनेत्रा कमलप्रिया कमलभूषणा कमलोद्भुतार्या प्रताप सूर्या श्रीरंगा हे कृष्णा वृंदावन विहारा पुराण पुरुषा निर्विकारा गोपी मानस गोरसचोरा गोररक्षका गोविंदा हरी तुझे या स्वरूपा वरुणी कोटी मीन केतन सांडावे लिंबलोण करुण मजधन्य आज केले ऐकून या मुचकुंद स्तवन संतोषला जगन्मोहन वचन बोले प्रताय प्रीती करुण सुहास्यवदन जगतात्मा तू बदिराश्रमी राहे येऊन तेथे असे ते सत्यवती हृदयरत्न आणि काही विद्वजन तेने स्थानी वसते संत समागमाविन कदा नवे निर्माण ज्ञान तेथे करिता ते सारा सार श्रवण म्हणून मन होय तुझे मृग या करू नको येथून तू हजशील निवारण ज्ञानी माझी भक्ती दिन यमने विसंबू नको सर्वदा माझी या वेदाची आज्ञाप्रमाण वर्तते सदा शिरी वंदून सखे करावे ते संत सज्जन गुरु शरण रिगावे हृदय धरे जे दृढ बोध न धरावी भूतांशी विरोध माझी चरित्र तीर्थ महिमा विषेद कदा उच्छेद न करावा न करावे कोणाचे हिळन वादवाद द्यावा सोडून सदा कीर्तन श्रवण मनन निज ध्यासी राहिजे लोकाविरुद्ध न करावे कर्म न आचारावे कदा परधर्म न बोलावे कोणाचे वर्म सदा नाम स्मरावे प्रवर्ती शास्त्रे नाना कुमते शूद्र साधने शूद्र देवते नाना अनुष्ठाने नाना मते उपेक्षा विमनाहुनी ऋषीचे आशीर्वाद घ्यावे अनुश्रीचित कदा न बोलावे आत्मरूप विश्व पाहावे शिरी वंदावे गुरुचरण ऐसे ऐक सांगता भगवंत सदार होते माधरासुत
साष्टांग घातले दंडवत सद्गीत होयते वदा आज्ञा घेऊन ते वेळा विराहाबाहेर निघाला तो व्यापाराचा अंत ते वेळा कलेय जवळी पुढे दिसे खुशी झाडे खुशी लोक पापचर्या दिसे अधिक लोक देखिले ते परमनिंदक मुचकुंद भक्ते ते वदा न बोलेची कोणाशी पावला वेगे बद्रिकाश्रमाशी संत समागम हरणीशी मुकुंदाशी जाहला असो इकडे विवराबाहेरी निघाला वेगे ते यावेंद्र तो द्वारकेहूनही आला बलिभद्र समाचार कारणे तो जरासंध वैद्य पाळे सवेचे काल यवन मेच्छिन्न पाठी लागे ते तत्काळ ते राम घन नीळ देखिले मनती काय झाला काल यवन तो विवारी गेला भस्म होऊन मग क्रोधावळे अवघे जन मनती धरून नेव दोघा ते देखून शेष नारायण पुढे चालले दोघे जण गोमता चलावरून रामकृष्ण चढते झाले ते वदा एकादश योजनाचा उंच पर्वत त्यावर झाले ते दोघे गुप्त तो जरासंधे समस्त वेडा घातिला पर्वता कृष्ण देशवी परम दुर्जन अग्नी लावेला चहूकडून अग्निशाखा भेदित गगन धुम्रे दाटले दहे दिशे पक्षी पाळे पडती एक माझी अहोळून पडती नाना जा जीव जाती ओरडते अकंत थोर ओढवला तो वैकुंठ स्थानी सुपर्ण आला इच्छे हरिच्छे ने धावून केले श्री कृष्णाशी नमन हात जोडोनी उभा ठाके मग गरुडावरी दोघे जण बैसले शेष आणि नारायण आकाशपंथे उड्डाण करून चालले देखत सर्वही हरिवंशी कथा आण भीमकर आला रथ घेऊन त्या रथावरी श्रीकृष्ण काराविरापासून बैसले असो मथुरेकडे रामकृष्ण वेगे चालले दोघे जण दारुका आला रथ घेऊन द्वारकेहून ते वधा त्या रथावर बैसुनी राम ऋषिकेशी वेगे चालले मथुरेशी तो जरासंध पाठशी चुरमासहित पातला ऐसे देखोनी नारायण हाती घेतले सुदर्शन जे सकल शास्त्र बाप पूर्ण आज्ञाप्रमाणे करावी जैसा लक्ष विजयाचा एकची भार तैसे सुदर्शन आले दुर्धर मग पळती ते महावीर जरासंध चौद्याते काल यवनाचे दल जरासंध्याचे सकळ सुदर्शनाने संहारले तत्काळ क्षणमात्र न लागता मुख्य आस राजे उरले वरकड दल संहारले मग मथुरेत रामकृष्ण प्रवेशले द्रव्य काढले उग्रसेनाचे भूमीत होते जे भांडार तेने भरले ते रथ गज संहवर द्वारकेशी चालविले समग्र रामकृष्ण रथ तेथे तेव्हा मागोती जरासंध धाविला म्हणे द्रव्य सोंडी गवळ्या द्रव्य सो घेऊन या राम द्वारकेला गेला कृष्ण मुरडीला रथ तेवदा मागोती धनुष्य घेऊन युद्ध करीत चक्रपाणी जरासंध पराभवूनी मग गेले द्वारकेसी धनुष्य घेऊन मुकुंदे केला अष्टदश महायुद्धे 17 वेळा मथुरे पुढे जगद्वंदे युद्ध केले निर्वाण असो द्वारकेसी आला यादवेंद्र झाला एक जय जयकार तो 16 अपार नवर्णवे सर्वथा तो अनर्थ देशाधिपती रैवत नामे ते महान रूपती तो जाऊन या ब्रह्म या प्रती करी विनंती ते ऐका माझे कन्या रेवती परमसुंदरी त्रिजगती 30 वर बरवा निश्चिती कोण असे सांगपा ब्रह्म करी अनुष्ठान राजा उभा कर जोडून मग कमलासन बोले वचन बळीरामासी दे कन्या मग आपण येऊन चतुरानन तेथे राम कृष्ण उग्रसन गेला दळभरास घेऊन अनर्थ देशाप्रती पै विधीपूर्वक ते अतिप्रती बळीरामासी दिदली रेवती 4 दिवस निश्चिती 16 झाला संपूर्ण मग अपार आनंद देऊनी बोलविला रामकृष्ण समागमे रेवती घेऊन द्वारकापुरी प्रवशले पुढे रुक्मिणी स्वयंवर कथा सुरसानी परमतत्वता जेने उने आणेल अमृता ऐके जे श्रोती सादर हरिवंशी भागवती पाहे याची कथा हरिविजये आणि हा या ग्रंथ करता सर्व हे पंडिरनाथ जानिजे तोशी पाठीशी उभा राहुनी गोष्टी सांगे ज्या कानी त्या म्या लिहिल्या संतजनी जाणी जे हे तत्वता हा हरिविजय वरद ग्रंथ करवी आपण पंढरीनाथ एरवी श्रीधर मतिमंद बहुत लोक सर्व जाणती नाही वाचले संस्कृत विभक्त ज्ञान नाही कळत मुडा हाती हा ग्रंथ पंढरीनाथ हे करविला जनमनती अद्भुत वक्ता परिनेतीन त्या हृदयस्थता अस्तिच्या ते मोळी शरीर पाहता त्या श्रीधर नाम ठेविले कौशा कोणाचा श्रीधर सूत्रधारे रुक्मिणीवर तोच हलवे जैसा सूत्र तैशीची नाचते चैत्रपे वाजवेती न सापडे ठाया म्हणती कोण काय गोड वाजे पावा परे
परिवाजनार बरवा लोक यातेने ते पावया काष्टीचे छिद्र तैशेचे देहाचे नाम ठेवून श्रीधर परिवाजवणारा रुक्मिणीवर भीमातिरी बिरहरिजो ब्रह्मानंदा पुराण पुरुषा श्रीमद्भैमाटक विलासा श्रीधरवा दायका परवेशा पुढे ग्रंथ चाल विजय येथे श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत सदा परिसोत भाविक भक्त द्विविष्मोध्याय गौडः श्रीकृष्णार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय।